अर्जुन उवाच स्थितप्रज्ञस्य का भाषा समाधिस्तस्य केशव स्थितधिक किं प्रभाषेत किमासीत व्रजेत किम। हा तुमच्या समोर वाचून दाखवलेला श्लोक दुसऱ्या अध्यायातील 54 क्रमांकाचा आहे। अर्जुनाने देवाला प्रश्न विचारला आहे, समाधा वचला बुद्धिस्तदा योगम मवाप्स्यसि। समाधीमध्ये गेलेला पुरुष, समाधीमध्ये पूर्णविरामाला असलेला पुरुष तो जगामध्ये कसा वावरतो, तो कसा बोलतो, कसा पाहतो आणि कसा चालतो। हा स्थित प्रज्ञ शब्द खास गीताकाराचा आहे। असा शब्द इतर वाङ्मयामध्ये आलेला नाही। तेव्हा हा स्थित प्रज्ञ मनुष्य परमेश्वरामध्ये स्थिर झाल्यानंतर त्याचं बोलणं, त्याचं चालणं, त्याचा व्यवहार करणं हे आम्ही कसं ओळखायचं देवा? काय आहे? आत्म्याचं नाशिवंत तत्व, जीवाचं अचलत्व आणि या सृष्टीचं नाशिवंत तत्व समजावून सांगितल्यानंतर तो स्थिर झालेला महात्मा पुरुष कसा वावरतो? जीव हा भगवंतापासून दुरावलेला आहे। जीव आणि भगवान एकत्र येऊन व्यवहार करतील तर त्या जीवालाही आनंद आहे आणि परमात्म्यालाही, भगवंतालाही आनंद आहे। पण तरीच हा जीव सुख पावे माझा म्हणतात तुकाराम महाराज। देवा, हा जीव तुझ्याशी जर येऊन मिळाला तर दोघालाही आनंद आहे। पण जसा जसा जीव आणि जीव म्हणजे आम्ही तुम्ही सगळे देवाला चोरून व्यवहार करतो, जसं काय देवाला काहीच कळत नाही। म्हणून जे मनुष्य जे पाप करतो ते चोरूनच असतं का नाही? कुठलंही पाप असो, दृष्टीचं पाप असो, मानसिकतेचं पाप असो, शारीरिकपणाचं पाप असतो, तो परमेश्वराला चोरून, समाजाला चोरून करत असतो। पण देवाच्या दृष्टीतून ते जात नाही मंडळी। जसं जसं देवापासून हा जीव दुराला तसा तसा तो दुःखी झाला। माझं नसतानाही माझं माझं म्हणू लागला। जिथं आपली काही सत्ता नाही तिथं सत्ता गाजवू लागला। म्हणून जीव आणि परमात्मा एकत्र एका खोलीमध्ये येऊन जर व्यवहार करतील तर त्या जीवालाही आणि त्या परमात्म्यालाही आनंद आहे मंडळी। म्हणून स्थित प्रज्ञा अशा समाधीत पोहोचलेल्या माणसाची ती ज्ञानदृष्टी कशी असते? आपल्या जीवनामध्ये तिथपर्यंत पोहोचण्याकरिता ज्ञानदृष्टी आली पाहिजे। अशी ज्ञानदृष्टी जो आत्मसात करील तर त्याच्या जीवनामध्ये आनंदच आनंद मिळेल। तो ज्ञानदृष्टी देण्याचा प्रयत्न भगवंताने केलेला आहे मंडळी।
म्हणून स्थित प्रज्ञस्य का भाषा ते समाधिस्तस्य केशव स्थितधिक किम प्रभाषेत किमाशीत व्रजेत किम. काही गोष्टी भगवंताने अर्जुनाला सांगितल्या दुसऱ्या ह्या श्लोकाच्या अगोदर, त्याचा काही उहापोह करण्याची गरज नाही. समाधावचला बुद्धिस्तदा योगमवाप्स्यसि, म्हणजे असा समाधीत पोहोचलेला आणि भगवंतामध्ये स्थिर झालेला असा महापुरुष कसा असतो, कसा पाहतो, कसा बोलतो, कसा खातो, कसा व्यवहार करतो, असा अर्जुनाचा आहे. बरं, अशा पुरुषाला ओळखायचा कसा? स्थित प्रज्ञ म्हणजे चंचल प्रज्ञ नाही, स्थित प्रज्ञ म्हणजे स्थिर प्रज्ञ नाही, स्थित प्रज्ञ म्हणजे स्थापित प्रज्ञ नाही. स्थित प्रज्ञ हा खास गीताकारांनी वापरलेला शब्द आहे देवाने अर्जुनाने. चंचल प्रज्ञा असतो कसा? प्रज्ञा म्हणजे बुद्धी. चंचल प्रज्ञा असतो कसा? आता इथं आहे तर नंतरच्या वेळेला तो तिथं दिसेल, आज इथं तर उद्या तिथं. चंचल प्रज्ञ माणसं एका ठिकाणी कधी बसत नाही. चंचल प्रज्ञ माणसाला कधी सुखाची प्राप्ती होत नाही. चंचल प्रज्ञ माणसाच्या वासनाच वासना असतात मंडळी. म्हणून हा चंचल प्रज्ञ माणूस हा स्थित प्रज्ञ होत नाही. बरं, पुन्हा स्थापित म्हणजे अक्कल हुशारीनं आपली बुद्धी भगवंतामध्ये ठेवणारा हा स्थापित प्रज्ञ म्हणून सांगितलेला आहे. बुद्धी ठेवणं वेगळं आणि बुद्धी राहणं वेगळं. प्रयत्न करून आपण त्या परमात्म्यामध्ये जर बुद्धी ठेवली तर त्याला स्थापित प्रज्ञ म्हणतात. हा स्थित प्रज्ञ कसा आहे? हा स्थित प्रज्ञ असा आहे ज्याला कामना आकर्षित करत नाही, त्याला स्थित प्रज्ञ म्हणा. जो अस्थिर कधी होत नाही त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणा. भगवंताला पाहिल्याबरोबर आपलाही विसर आणि सगळ्या जगाचा विसर त्याला पडून जातो, त्याला स्थित प्रज्ञ असं म्हणा. अक्कल हुशारीनं आपली बुद्धी भगवंतामध्ये स्थापन करणारा हा स्थित प्रज्ञ नाही. बुद्धी ठेवणं आणि बुद्धी राहणं या दोन गोष्टी वेगवेगळ्या आहेत मंडळी. बुद्धी ठेवण्यामध्ये कामना आहे, बुद्धी ठेवण्यामध्ये काही हेतू पुरस्करपण आहे. बुद्धी त्या परमात्म्यामध्ये ठेवणं, अहो बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे असं म्हणलंय ज्ञानोबारायाने. त्या बुद्धीचं वैभव म्हणजे भगवंतामध्येच असणं. बुद्धीचे अन्य नाही दुजे एका केशवराजे सकळ सिद्धी. त्या भगवंताशिवाय म्हणजे भगवान समोर येतात आणि सगळंच विसरून जातं. ह्याला स्थित प्रज्ञा असं म्हणायचं. स्थापित प्रज्ञामध्ये काय? प्रयत्नपूर्वक बुद्धी ठेवावी लागते. आपण डोळे मिटले, हातामध्ये माला घेतली आणि आपण आपली बुद्धी देवामध्ये ठेवण्याचा प्रयत्न करतो. बुद्धी ठेवण्यामध्ये काही कामना आहे, बुद्धी ठेवण्यामध्ये काही इच्छा आहे, बुद्धी ठेवण्यामध्ये काही वासना आहे, बुद्धी ठेवण्यामध्ये काही हेतू आहे आणि बुद्धी राहण्यामध्ये वासना नाही. बुद्धी राहण्यामध्ये कुठलाही हेतू नाही, सहजता आहे. बुद्धी ठेवण्यामध्ये बुद्धी जर भगवंतामध्ये राहिली तर त्याला निरपेक्षपणा म्हणा. निरपेक्षपणे आपली बुद्धी त्याच्यामध्ये राहते. कुठली कामना नाही, कुठली वासना नाही, कुठले हेतू नाही, कुठलं मागणं नाही. म्हणून बुद्धी ठेवणं आणि बुद्धी राहणं. ठेवण्यामध्ये वासना आहे, न ठेवण्यामध्ये बुद्धी राहण्यामध्ये कामना नाही. एक उदाहरण देतो तुम्हाला.
भगवान गोकुळामधून निघून गेले आणि मथुरेमध्ये आले. ज्या वेळेला भगवान मथुरेत जायला निघाले त्यावेळेला अनेक गवळणी त्या रथाला आडव्या आल्या. कुणी चाकाखाली येत आहेत, कुणी चाक धरतायत रथाचे, कुणी त्या घोड्याला धरतायत, आक्रोश करतायत. देवाचा विरह सहन होत नाही गवळणींना. पण यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति भारत, देवाचा अवतार कशासाठी? माजलेल्या दुष्ट लोकांना संपवण्यासाठी, धर्माची स्थापना करण्यासाठी आणि भक्ताला संरक्षण देण्यासाठी. अशा 3 कार्याकरता देवाला अवतार धारण करावा लागतो. देवाचा मोह कुठेही नाही मंडळी, असं कुणी दाखवा. लंकेचं राज्य रावणाला मारलं, पण लंकेचं राज्य आपल्याकडे घेतलं नाही. त्याच्या भावाकडे, रावणाच्या भावाकडे उदार अंतकरणानं सोपवलं, बिभीषणाकडे. कंसाला मारलं भगवंताने, पण मथुरेच्या गादीवर भगवान बसले नाही. उग्रसेनाला ते राज्य देऊन टाकलं, कंसाच्या बापाला. भगवंताचा असा मोह कुठेही नाही. म्हणून स्वतंत्र राज्य स्थापन केलं द्वारकेमध्ये, बेटात स्वतंत्र द्वारका. मला काय सांगायचं आहे की भगवान तिथं मोह न ठेवता मथुरेला निघाले. गवळणी आडव्या आल्या, काय उपाय झाला नाही, देव मथुरेला निघून गेले. आणि काही दिवसांनी मात्र गवळणीचं वारंवार कोणीही जरी भेटला तरी भगवंतांनी विचारायचं, माझ्या गवळणी कशी आहे? एवढे तुकाराम महाराज वैराग्यशील, पण तुकाराम महाराजांनी सुद्धा गवळणीचं वर्णन करावं. स्त्रियाचा तो संग नको नारायणा, काष्टा या पाषाणा मृत्तिकेच्या. स्त्री काष्टाची जरी असली तरी तिचा संग करू नये. पाषाणाची जरी स्त्री मूर्ती असली, पाषाणाची मूर्ती स्त्रीची असली तरी पाहू नये तिच्याकडे. स्त्रियाचा तर जिवंतपणे स्त्रियाकडे बघू सुद्धा नाही. असा स्त्रियांचा तुका म्हणे तैशा दिसतील नारी, रिसाची या परी आम्हा पुढे. रिसा म्हणजे अस्वल. आम्हाला कोणतीही स्त्री अस्वलीसारखी दिसते म्हणतात. इतकं वैराग्य तुकाराम महाराजाचं. पण अशा तुकाराम महाराजांनी बाळक्रीडेवर 100 अभंग लिहिलेत ना, याची काय वाट आहे? स्त्रियाचा निषेध करणारे तुकाराम महाराज, असे तुकाराम महाराज गवळणीचं वर्णन करतात. 100 अभंग त्यांनी गवळणीवर लिहिलेले आहेत बाळक्रीडेचे. का लिहिले? मग त्याचं कारण आहे मंडळी. ज्या शुकाचार्यांनी, मी शुकाचार्य उल्लेख केला का? नाही. तुकाराम महाराजांनी नको स्त्रियाचा संग म्हणतात तुकाराम महाराजांनी. मग असे गवळणीवर 100 अभंग कसे लिहिले? एवढं वैराग्य असताना. आम्हाला त्या स्त्रियाचा संग नको, काष्टा या पाषाणाची मृत्तिकेची कुठलीही मूर्ती असो स्त्रीची, तिच्याकडे पाहू सुद्धा नाही म्हणतात. मग असे तुकाराम महाराज बाळक्रीडेवर 100 अभंग किंवा गवळणीमध्ये गवळणीचं वर्णन कसं करतात? का? त्याचं कारण आहे एक मंडळी. एवढे वैराग्यवान असलेले शुकाचार्य, त्या शुकाचार्यांनी गवळणीचं वर्णन केलंय, तर मग मी कोण आहे? त्या शुकाचार्यांनी वर्णन केले गवळणी. अहो भाग्यम हो भाग्यम. नारद भक्ती सूत्रांनी उल्लेख केलाय मंडळी त्या गवळणीचा. भक्ती कुणासारखी असावी? यथाव्रज गोपिकाना. भक्ती केली असेल तर गोकुळातल्या गवळणीने. मग तुकाराम महाराज असे मागे पुढे कसं बघतील? म्हणून गवळणीचं वर्णन करणारे तुकाराम महाराज, स्त्रियांचा निषेध करणारे तुकाराम महाराज, पण गवळणीचे वर्णन तोंड भरून करतात. असो,
तेव्हा मथुरेला देव आले. काही दिवसांनी उद्धवाला बोलून घेतलं देवाने. काय तिघजण असे, भगवान श्रीकृष्ण, उद्धव आणि शुकाचार्य, हे दिसायला सारखे आहेत, पण उंचीनं मात्र कमी जास्त आहेत. दिसायला किंवा शुकाचार्य तुमच्या समोर आता आले तर तुम्ही म्हणाल हा भगवान आहे, किंवा उद्धव जर तुमच्या समोर आला तर तुम्ही म्हणाल हा शुकाचार्य आहे. कृष्ण जर तुमच्या समोर आला तर म्हणाल तुम्ही उद्धव आहे. म्हणजे उद्धव भगवान श्रीकृष्ण आणि शुकाचार्य दिसायला सारखे आहेत. म्हणून काही दिवसांनी भगवंताने उद्धवाला माझ्या गवळणी कशा आहेत ते विचारून ये रे, चौकशी करून येईल. कारण उद्धव हा ज्ञानी होता, उद्धव हा भक्त नव्हता मंडळी. उद्धव हा ज्ञानी होता, निर्गुणाची भक्ती करणारा होता, निर्गुणामध्ये जाणारा होता. मग अशा उद्धवाचा ज्ञानाचा अहंकार गळून पाडण्याकरिता, ज्ञानाचा अहंकार त्याचा नष्ट करण्याकरिता, म्हणून भगवंताने या उद्धवाला गोकुळामध्ये पाठवला. आणि उद्धव आले ना रथ घेऊन. सगळ्या गवळणीने बघितलं कृष्ण आला, कृष्ण आला, कृष्ण आला आपला परत. कारण मी अगोदरच तुम्हाला सांगितलं की उद्धव, श्रीकृष्ण आणि शुकाचार्य दिसायला सारखे, म्हणून उद्धवालाच कृष्ण समजू लागल्या. आणि अशा गवळणी हजारोच्या संख्येने रथाच्या अवतीभोवती जमा झाल्या. आणि त्या कृष्णाला म्हणतात, देवा तुला करमलं नाही ना आमच्याशिवाय, तू आलास. अगं मी कृष्ण नाही, मी त्या कृष्णाचा यादव कुळातला माणूस आहे, माझं नाव उद्धव आहे. असं तू उद्धव आहेस, कशा करता आलायस, काय कारण आहे इथे येण्याचं? मी स्थित प्रज्ञाविषयी बोलतोय मंडळी. कशा करता इथं आलेला आहेस? अगं गोपीनो, तुम्हाला सगुण ब्रह्म आणि निर्गुण ब्रह्म कळतं का? तुम्ही सगुण असलेल्या श्रीकृष्णाच्या पाठीमागे एवढ्या आलात, पण ती सविकल्प म्हणजे मूर्ती असते आणि निर्विकल्प याच्यामध्ये मूर्ती नसते. तुम्ही निर्गुण ब्रह्माची उपासना करा, त्या निर्गुणाला प्राप्त करून घ्या, म्हणजे तुम्ही ज्ञानवान बनाल. त्या गवळणी म्हणतायत कृष्णा, ह्या उद्धवा, त्या निर्गुण ब्रह्माचा आई आणि बाप कोण आहे तेवढं सांग. त्याला का आई बाप आहेत का नाही त्या निर्गुण ब्रह्माला? उद्धव पुन्हा पुन्हा समजावून सांगतात, तुम्ही ज्ञानाची उपासना करा, तुम्ही निर्गुणाची उपासना करा, तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. कारण मन यव मनुष्यानाम कारणम बंध मोक्षयोः. मन हे मुक्तीला कारण आहे आणि मन हेही बंधाला कारण आहे. मनामुळेच तुम्ही मोक्षाला जाऊ शकता, मनामुळेच तुम्ही संसारामध्ये बंधही पाहू शकता. मन हे नरकाला नेण्याचंही आहे, मन हे मोक्षालाही कारणीभूत आहे. म्हणून त्या निर्गुणाची उपासना करा, आपलं मन स्वच्छ ठेवा, निर्मळ ठेवा आणि ज्ञानाची उपासना करा, म्हणजे तुम्ही निर्गुण ब्रह्माला प्राप्त व्हाल. अरे त्या निर्गुणाचा आईबाप कोण आहे ते आम्हाला सांग ना. तू म्हणतोयस की तू असं म्हणतोयस की त्या निर्गुणाची उपासना करा, पण त्या निर्गुणाचा आईबाप कोण आहे तेवढं सांग. उद्धव थोडा बुचकळ्या अशा का बोलतात गवळणी? अशा का बोलतात? अरे निर्गुणाची उपासना करण्याकरता मन या असावं लागतं ना. ज्या वेळेला भगवान या मथुरेत या गोकुळातून गेला त्या वेळेला आमचं मनच घेऊन गेला. आणि मन घेऊन गेल्यामुळे आम्ही कुणाची उपासना करायची? उपासना करण्याकरता मन तर पाहिजे का नको? आणि तू सांगतोय तू उपासना करायला त्या निर्गुण ब्रह्माची. तर भगवान श्रीकृष्ण आमचं मन नेऊन गेला. काय आहे
स्थित प्रज्ञ बुद्धी तिथं राहत असते, ती मागितली तरी परत येत नसते. त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणतात. या गवळणी स्थित प्रज्ञा आहेत मंडळी. एकदा मन दिल्यानंतर देवाला तुम्ही किती मागणी केली तरी ते परत देवाकडून मन आपल्याकडे येत नाही. पण भगवान त्याचे व्यवहार मात्र सगळे चालवतो. आणि बुद्धी ठेवण्यामध्ये, बुद्धी जर ठेवली देवामध्ये तर ते आपल्याकडे परत येऊ शकते. म्हणून समाधीत गेलेला, भगवंतामध्ये स्थिर झालेला असा महापुरुष हा स्थित प्रज्ञा असतो. मागितलं तरी आपले मन त्याच्याकडून मिळत नाही. अशी बुद्धी निरपेक्षपणे आणि सहजतेनं जिथे राहते त्या भगवंतामध्ये, याला स्थित प्रज्ञा असं म्हणा. भगवंतापाला पाहिल्याबरोबर देहाचाही विसर पडतो, सगळ्या सृष्टीचा विसर पडतो. माहीत आहे, दुसरं एक उदाहरण देतो तुम्हाला. विदुर काका आपल्या पत्नीला म्हणतायत. विदुर म्हणजे कोण? धृतराष्ट्राचा भाऊ, पंडूचा भाऊ, पण दासीपुत्र आहे म्हणून विदुर म्हणतात. महामंत्री होते दुर्योधनाच्या, पण दुर्योधनाच्या कृपेचं विदुर काकांनी कधी खाल्लं नाही. दारिद्र्यात राहिले पण दुर्योधनाचं दुष्टाचं अन्न खायला नाही, सगळा राज्यकारभार बघत होते. असे विदुर काका. विदुर नीती म्हणून एक पुस्तक आहे. विदुर काका पत्नीला म्हणतात, अगं आपल्या घरी आज भगवान श्रीकृष्ण येणार आहे. इथं केळी ठेवलेली आहे, माझं थोडं काम आहे, मी जाऊन येतो. भगवान आल्याबरोबर त्यांचा सत्कार कर आणि ही केळी खायला दे. आणि विदुर काका निघून गेले बाहेर. मी येतो 10-20 मिनिटांमध्ये. विदुर काका बाहेर पडले आणि भगवान श्रीकृष्ण घरी आले. विदुर पत्नी ही बाथरूम मध्ये स्नानाला गेली आणि स्नान करीत असताना दरवाजावर टकटक आवाज आला. मी श्रीकृष्ण आलोय. काय नाही, तशीच उघडी नागडी ही विदुर पत्नी बाहेर आली, दरवाजा उघडला, भगवंताकडे पाहिलं आणि सगळंच विसरून गेली. किती जरी असलं, किती जरी बेसावध असलं किंवा सावध असलं, बेसावध असलं तरी कुणी असं नागडं उघडं येईल का? पण विदुर पत्नी तशी पळतच आली भगवंताचा आवाज ऐकून. नुसत्या आवाजानं ती बेफाम झाली. दरवाजा उघडला, सतरंजी ठेवलेली होती. विदुर पत्नी तशीच एक वस्त्रावर त्या सतरंजीवर बसली. आणि केळी जी ठेवलेली होती ती केळी सोलायची आणि केळीचं सालपट देवाला द्यायची आणि स्वतः मधला आतला गर खायची. काही वेळानं विदुर काका आले. केळी संपत आली होती. देवाने ती केळीची साल ही मिटक्या मारीत खाल्ली मंडळी. वा वा, काय केळी आहे. आणि विदुर पत्नी काय खायची? आतला गरा खायची. गर गर. विदुर काका बाहेरून आले. आगा आगा आग, हे काय तू अशी बसल्याची एक वस्त्रावर देवासमोर आणि केळीतला गर खाते सण देवाला सालपट देते. त्यावेळेस ते जाग्यावर आली. देवाला पाहिल्याबरोबर या सृष्टीचा आणि देहाचा विसर पडणं, याला स्थित प्रज्ञा असं म्हणायचं. आम्ही सगळे स्थापित प्रज्ञ आहोत. आम्ही सगळे चंचल प्रज्ञ आहोत. स्थापित प्रज्ञ सुद्धा नाही.
आमची बुद्धी भगवंतामध्ये प्रयत्नपूर्वक सुद्धा राहू शकत नाही मंडळी. आम्ही सगळे चंचल प्रज्ञ आहोत. असं आहे. आजकालची संत अहो सुनी मुनी संतन गे गुण कहेऊ जिनते मै उनके बस रहेऊ शट बिकार जिता न गा कामा अचल अकिंचन सुचि सुख धामा अमित बोध आणि हमित बोधी सत्यसार कभी कोबिद जोगी. तुळशीदास म्हणतात. जो निष्पाप अचल अकाम असतो ते स्थित प्रज्ञ असतो. ज्ञानाच्या बोधानं आतून बाहेरून तुडुंब भरून गेलेला असा स्थित प्रज्ञ असतो. ज्याच्याकडून थोडाही नीतीचा त्याग होत नाही स्थित प्रज्ञ असतो. सहजतेनं ज्याचे काम क्रोधादी विकार बंदीखान्यामध्ये आपोआप जाऊन बसतात तो स्थित प्रज्ञ असतो मंडळी. ज्याची बुद्धी सहजतेनं भगवंतामध्ये निरपेक्ष वृत्तीनं राहते तो स्थित प्रज्ञ असो. काय आहे असा माणूस कुणालाही सहजासहजी बोलत नाही. मग असा माणूस कसा ओळखायचा असा अर्जुनाचा प्रश्न आहे. असा माणूस कसा ओळखायचा. शंकराचार्याच्या 4 शिष्यापैकी एक हस्तामलक होते. 4 दिशेला 4 मठ स्थापन करून त्यावर एका एका शिष्याची स्थापना या शंकराचार्यांनी केली मंडळी. दक्षिण दिशेला श्रृंगेरीला शंकराचार्याचा पहिला मठ आहे. बद्री केदारला उत्तरेला तिथं शंकराचार्याचा मठ आहे. त्यावेळेला द्वारकेला एक शंकराचार्याचा मठ आणि जगन्नाथपुरीला एक शंकराचार्याचा मठ आणि 4 शिष्याची स्थापना 4 मठावर करून घेतली. आता त्यावेळेचा म्हणजे आता ही परंपरा सुरू झाली शंकराचार्याच्या तेव्हापासून. एक ते गेले की ह्या दुसऱ्यांना बसवायचं, दुसरा गेला की तिसऱ्याला बसवायचं, अशी परंपरा आहे आता. पण पहिले शंकराचार्याचे शिष्य जे हस्तामलक त्यांचं थोडक्यात सांगतो. हा हस्तामलक जन्माला आल्यापासून कुणाला बोललाच नाही, कुणालाही बोलला नाही. म्हणून गावामध्ये जे कुणी साधू संत येतील संन्यासी येतील या त्याच्या आईनं त्या हस्तामलकाला कडेवर बसवायचं आणि त्या साधूकडं न्यायचं. अहो जन्माला आल्यापासून बोलला नाही, तुमचा तरी गुण येऊ द्या, काय अंगारा धुपारा द्या असला तर. म्हणून त्याला अंगारा धुपारा द्यायचं, तरी पण हा हस्तामलक कुणाशी बोलायचा नाही. काय करायचं आता. 7-8 वर्षाचा झाला हस्तामलक, बोलत नाही, चालत नाही. 10 वर्षाचा होत आला. हा का वेडा तर जन्माला आला नाही आपल्या पोटाला, मूर्ख म्हणून तरी जन्माला आला नाही आपल्या पोटाला. असं आईवडिलाचं नेहमी मन खात राहायचं. कसं होईल याचं पुढं. खात राहिला की खातच राहतो, नाही दिलं तरी काही बोलत नाही, 2-2 दिवस उपाशी राहतो. असा हा हस्तामलक. फिरत 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 शंकराचार्य तिथं आले. ठरल्याप्रमाणे हस्तामलकाच्या आईनं हस्तामलकाला घेतलं आणि शंकराचार्याकडे गेली. हस्तामलकाने पाहिलं शंकराचार्याकडे आणि शंकराचार्याने हस्तामलकाकडे पाहिलं. दृष्ट झाली एकमेकाशी. ज्याला त्याला आपापले गिराईक कळत असतात, असं आहे त्याचं. ज्याला त्याला आपापले गिराईक कळत असतं. शंकराचार्याने विचारलं त्या बाईला, अहो आईसाहेब, ह्या मुलाला माझ्याकडे कशाला आणलंय? जन्माला आल्यापासून बोललं नाही अजून, ह्याला काही अंगारा दुपारा द्या, तुमचा गुण आला तर बघते. आणि शंकराचार्याला कस्त्वम शिशो कश्य गुतोषि गंतः किम नामते त्वम कुत आगुतोषि यतन्मयोक्तम वद चार्बकत्वम मत प्रियते विवर्धनोषि.
हे बाळा, तुझ्यावर माझं प्रेम जडलंय. तुझं नाव काय? कस्त्वम शिशो कश्य गुतोषी गंता. तुझं नाव काय? तू कशासाठी जन्माला आलायस? तुझं नक्की कुठं तू जाणार आहेस? असा त्या श्लोकातून शंकराचार्याचा प्रश्न आहे. तुझं नाव, तुझं गाव, तू कशा करता आलायस आणि तुला कुठं जायचं आहे? आता मात्र हस्तामलक म्हणतो मनामध्ये, आता मौन सोडायची हीच वेळ आहे आपली. मौन सोडायची हीच वेळ आहे. म्हणून हस्तामलक म्हणतो, त्याचा श्लोक मला आठवेना नीट. नाहम मनुष्यो नच देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्राहा भिक्षुर्न चाहम निजबोध रूपा. असं त्या हस्तामलकाचं उत्तर आहे. आणि संस्कृतमध्ये एवढं खाड खाड त्यांनी सांगितलं मी कोण आहे काय नाही. त्या आईला आश्चर्य वाटलं. जन्माला आल्यापासून रडला नाही, बोलला नाही, एक चकार शब्द काढला नाही, आणि आता खडाखडा बोलतोय. मी शूद्र नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी भिक्षुक नाही, मी संन्यासी नाही, निजबोध रूपा. मी माझ्या बोधामध्ये असा जागृत असलेला मी मनुष्य, असं उत्तर दिलंय. नाहम मनुष्य, मी मनुष्य नाही, मी यक्ष नाही, मी गंधर्व नाही, मी ब्राह्मण नाही, मी क्षत्रिय नाही, मी वैश्य नाही, मी शूद्र नाही, मी कुणाचाच कुणी नाही. मी माझ्या बोधामध्ये असा एकाग्र झालेला मी मनुष्य आहे. याला म्हणायचं स्थित प्रज्ञ. मित्र आहेत मग आमच्यासारखे आज फिरणारी असली बुवा मंडळी. सांगू का जाता जाता तुम्हाला, स्थितप्रज्ञ निरपेक्ष वृत्तीनं सहजतेनं देवामध्ये ज्याची बुद्धी राहते, त्याला कामना कधी आकर्षित करत नाही, तो दुःखाने कधी विद्विग्न होत नाही, आणि सुखाची प्राप्ती झाली हुरळून जात नाही. सुख दुःख समान मानणारा असा जो कोण, तो स्थितप्रज्ञ आहे. ते आयशेनी सुखे मातले, ते आपण पाचे आपण राहिले, ती मी जाणे निखळ उतले साम्य रसाचे. ज्ञानोबराय म्हणतात, त्या आनंदाचे अनुकार सुखाचे अंकुर की महाबोधे विहार केले जैसे. महाबोधामध्ये निमग्न असणारे, निजबोधामध्ये एकाग्र राहणारे, ज्याची बुद्धी सहजतेने परमात्म्यामध्ये राहून गेलेली आहे, असा स्थित प्रज्ञ मंडळी. ठीक आहे. मग कसा ओळखायचा त्याला ओळखता येणार नाही. खरा साधू संत काय ओळखता येतो का? आम्हालाच लोक साधू समजतात. आम्ही साधू नाही मंडळी, आम्ही काही संत नाही. त्या मुल्लाजीची चिठ्ठी एकाने कुणाची तर गोष्ट सांगितलेली मी कुठतरी वाचली. एक संन्यासी होता. आजकालची बुवा मंडळी कशी, आजकालची महाराज मंडळी कशी. बुवा शब्द हा इंग्रजी आहे मंडळी. BOA बुवा म्हणजे आजगर. कारण BOA बुवा म्हणजे आजगर, आळशी तट्टू. ज्या वेळेला जोग महाराज होते, गुरुवारी जोग महाराज, बंकट स्वामी महाराज, साखरे महाराज, त्यावेळेला इंग्रजाचा काळ होता मंडळी. म्हणून त्यांना इंग्रज ही कीर्तनकार मंडळीला बुवा म्हणत होते. का? ह्या आळशी आहेत, फुकट खाणारी लोक इथे. तुम्हाला आतापर्यंत माहीत नव्हतं तुम्हाला, पण मी माहीत आहे म्हणून सांगतो मला. मी माझ्या वाचण्यात गेलो थोडं, त्यावेळेला माझं वाचन भरमसाठ होतं. आता वाचन करायला माझी डोळे साथ देत नाही. आता गेल्याबरोबर जायचं आहे तपास नाही.
आता हे सप्ताह आड आला म्हणून राहिलं माझं डोळ्याचं तपासणी. बुवा म्हणजे आळशी, आयती खाणारे असा. आणि त्यांना इंग्रजी येत नव्हतं त्यावेळच्या बुवा मंडळींना. ते म्हणे आपणाला बुवा म्हणतात. आणि तो बुवा शब्द त्यांनी लावून घेतला स्वतःला. बुवा म्हणजे चांगला. पण बुवा शब्दाचा अर्थ आळशी आणि आजगरा हे कुणाला माहीत आहे बुवाला. म्हणून हे पुन्हा माहीत झाल्यानंतर मग महाराज शब्द पडला. महाराज, तेव्हापासून महाराज मंडळी म्हणू लागली मंडळी. आणि असा संन्यासी होता. त्या संन्याशाने पेपरला बातमी दिली, ज्या कुणाला मोक्ष पाहिजे असेल त्याला आम्ही मोक्षाला पाठवू, ज्या कुणाला स्वर्ग पाहिजे असेल स्वर्गाला पाठवू, ज्या कुणाला कैलास पाहिजे असेल कैलासावर धाडू. पेपरला आलेली बातमी तुमच्यासारख्या संसारिकानं वाचली. म्हणाले ज्या कोणाला मोक्ष पाहिजे असेल, अरे मोक्षासाठी तर भजन आहे, मोक्षासाठी तर अन्नदान आहे, मोक्षासाठी तर दया धर्म आहे, मोक्षासाठी तर सहकार्य करणं आहे. हे सगळं भजन पूजन नामस्मरण कशासाठी आहे? मोक्ष म्हणजे शेवटची कक्षा आहे. मोक्षाच्या पुढं काही नाही मंडळी. हे सगळा मोक्षासाठीच चाललेला प्रयत्न आहे. सप्ताह वगैरे आमकं तमकं सगळं. आणि त्या संसारिक बुवानी विचार केला, बघू आपण संन्यासाकडे जाऊन मोक्ष मिळाला तर बरं होईल. म्हणून तो पेपरला आलेल्या बातमीनुसार आणि त्याचा जो पत्ता होता त्या पत्त्यावर तो गेला. भगव्या कपड्याने शोभायमान झालेला संन्यासाचा देह पाहिला. भल्या मोठ्या रत्नजडी सिंहासनावर बसलेला तो संन्यासी. दुरणच्या बुवानी, ह्या संसारिक बुवानी साष्टांग दंडवत घातला, हात जोडून नमस्कार केला. महाराज, तुम्ही पेपरला दिलेल्या बातमीनुसार मी आलोय. या असं जवळ या, बसा समोर येऊन. संन्यासी बुवा म्हणाले. ते बसले येऊन संसारिक बुवा. आणि कुठून आला, तुमचं नाव काय, गाव कोणतं आहे सांगितलं. आपलं नाव गाव सगळं सांगितलं. कशा करता आलाय तुम्ही? तुम्हीच तर बातमी दिली पेपरला, ज्या कुणाला मोक्ष पाहिजे असेल, कैलास पाहिजे असेल, ज्या कुणाला स्वर्ग पाहिजे असेल तिथं आम्ही त्याला पाठवू म्हणून. नक्की तुम्हाला कुठं जायचं आहे? महाराज, संसाराचा वीट आलाय, नको नको झालंय आता या संसारात आम्हाला, तेव्हा मोक्षाला पाठवलं तर बरं होईल. अरे पण काही दिल्याशिवाय काही अगोदर खर्च करावा लागतो, अगोदर साधना करावी लागते, अगोदर द्यावं लागतं आणि मग मिळत असतं. संन्याशाने विचारलं त्याला, तुला जमीन जिमला बायका मुलं घर दार काय आहे का नाही? आहे ना म्हणाला. किती एकर जमीन आहे? म्हणाले 500 एकर जमीन आहे. अबा बाबा 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 500 एकर? जवळ या थोडं. संन्याशाने म्हणलं थोडं जवळ या. मग ते जवळ येऊन बसले. आणखीन मला मुलं बाळ किती? 4 मुलं बाळ आहे. म्हणा 4 मुलाच्या नावानं 100 एकर जमीन आहे आणि माझ्या नावानं 100 एकर जमीन आहे. अजून काय काय तुमच्याकडं? म्हणे 4 मुलाच्या नावानं 4 शुगर फॅक्टरी आहेत. 4 शुगर पाट. जवळ या थोडं, अजून जवळ या. श्रीमंत माणसं महाराज मंडळींना आवडतात. गुपित सांगितलं तुम्हाला. गरीब आला की हो बाजूला हो, तिकडं जवळ येऊ नको. आणि या जवळ आहे असं माझ्या आसनाजवळ येऊन बसा. जवळ आहे असं. हो का? सध्या आम्ही मठाचं बांधकाम काढलंय, दिसतंय का नाही? खाली 100 खोल्या, वर 100 खोल्या आणि वरचा मजला चढवायचा राहिलाय. तेव्हा तसंच राहून गेले. तेव्हा तुम्ही जर आमच्या मठाला
तुमच्या नावाची 50 एकर जमीन लावून दिली तर तुम्हाला वाटेल तिथं पाठवू. मला सांगा 100-500 एकर असलेला जमिनीचा मालक साधा असेल का हो? साधा असेल का? हो. मग त्याने कुंडीत पकडायचं ठरवलं महाराजाला. त्या संन्याशाला कुंडीत कसं पकडायचं हाही चालूच होता. 500 एकराचा धनी म्हणजे काही साधा आहे का? जवळ बोलावलं. म्हणाल हे बघा 3 मजली 100 खोल्याचं काम आणि 100 खोल्या बांधायच्यात अजून. आता आमच्याजवळ काही नाही. तुमच्या नावाची असलेली 100 एकर जमीन त्यातली 50 एकर जमीन आमच्या नावानं लावून दिली तर आम्ही तुम्हाला जिथं जायचं आहे तिथं पाठवू. महाराज विश्वाची दौलत मिळत असल्या संसारिक दौलतीची काय बिशात देऊन टाकली तुम्हाला 50 एकर, पण मोक्षाला पाठवा. तुमची 50 एकर जमीन तुम्हाला देऊन टाकली. अरे पण बोलाचालीनं कसं व्हायचं? बोलाचालीनं होणार नाही. तुला 50 एकर लिहून द्यावी लागेल जमीन. हो लिहून देतो की महाराज, 50 एकर लिहून देतो. म्हणून त्या संन्याशाने टेबलामध्ये असलेला हातभर कागद काढला आणि त्या संसारिक बुवासमोर ठेवला. त्यांनी एकच वाक्य लिहिलं मंडळी. त्याच्यात पेन दिला, कागद दिला आणि त्यांनी एकच वाक्य लिहिलं. नीट ऐका. पुणे नाही, लातूर आणि औरंगाबाद ही 2 शहरं तुम्हाला देऊन टाकली आणि खाली त्या संसारिक बुवानं सही ठोकली. हे घ्या, लातूर आणि औरंगाबाद ही 2 शहरं तुम्हाला देऊन टाकली आणि खाली सही केली, ठोकली. घ्या. संन्याशाने त्या हातामध्ये कागद घेतला, वाचलं. लातूर आणि औरंगाबाद ही 2 शहरं तुम्हाला देऊन टाकली. का रे? त्या संन्याशाचं डोकंच फिरलं. हो, वरून जरी फिरलं नसलं तरी आतून फिरलं. आतून फिरलं. आणि काय म्हणतो तो संन्याशी? काय म्हणतो? का रे मूर्खा, मला काय तू असं समजतोस, तसं समजतोस, बावळट समजतोस, मूर्ख समजतोस? लातूर आणि औरंगाबाद ही काही तुझ्या बापाची म्हणून मला देणार आहेस? महाराज मोक्ष आणि कैलास काय तुमच्या बापाची म्हणून मला देणार आहात? काय आहे ही आजकालची महाराज मंडळी अशी. मठमटिका त्यांच्या, धर्मशाळा त्यांच्या, आणि लोकांकडून उकळत बसायचं ना आपल्या संसार भोगत बसायचा. परमार्थ करून असा संसार करणं वाईट आहे मंडळी. असं आहे. हा स्थित प्रज्ञान, याला पारमार्थिक म्हणायचं नाही, काय नाही. म्हणून येतच पुढच्याच कुठल्या तरी श्लोकामध्ये कुर्मुंगानीव सर्वशः स्थित प्रज्ञावर आपलं बोलणं चाललंय. मी हस्तमलकाचंही उदाहरण दिलं, गवळणीचं उदाहरण दिलं मंडळी, विदुर पत्नीचं उदाहरण दिलं. स्थित प्रज्ञ कुर्मुंगानीव सर्वशः. प्रत्येक मंदिराच्या देवतेच्या समोर एक कासव असतो का नाही? कासवाचं दर्शन केल्याशिवाय गाभाऱ्यातल्या मंदिरातलं दर्शन करायचं नसतं, असा नियम आहे. आपले इंद्रिय आतमध्ये ओढून घेण्याची शक्ती आपल्यामध्ये असायला हवी, म्हणून ते कासवाचं प्रतीक आहे. कासवच का तिथं? त्याचं एक उदाहरण देतो, संपवतो. मंदिरामध्ये कासव कसे करतात? कारण आपल्यावर बाहेरून आपल्या इंद्रियावर आघात होत असतात विषयाचे. ते आघात होत असताना आपले इंद्रिय कासवाप्रमाणे आतमध्ये ओढून घेतले तर तो स्थित प्रज्ञ, नाहीतर नाही. हा कासवाची स्थापना का झाली तिथे? एकदा नारद
स्वर्गामध्ये आले इंद्राकडं. नारद कुठेही गेले तर त्यांचा सत्कार असायचा. रावणाच्या दरबारात आले तरी रावण उठून उभा राहायचा, या नारदा म्हणायचा. हिरण्यकशिपूच्या घरी गेले राजवाड्यात तरी हिरण्यकशिपूनं उठायचं आणि नमस्कार नारदाला करायचा. मग सज्जनाच्या तर घरी नारदाचा सत्कार असेल यात नवलच नाही. दुर्जन सुद्धा नारदाचा सत्कार करायचे. तसं नारद स्वर्गामध्ये आले. नारदाची पूजा या इंद्रानं केली. कुठून आलात, काय नाही, काय वर्तमान. नारदाची स्वारी त्रैलोक्यामध्ये फिरायची. आत्ता मृत्यूलोकामध्ये, उद्या कैलासामध्ये, परवा वैकुंठामध्ये, कधी कुठं फिरतील काही सांगता येत नाही. दक्ष प्रजापतीचा नारदाला शाप होता. कारण दक्ष प्रजापतीची 10,000 मुलं या नारदाने परमार्थाला लावली होती. संसारच करू दिला नाही नारदानं, सगळी परमार्थाला लावली होती. म्हणून दक्ष प्रजापतीला क्रोध होता नारदाविषयीचा. माझी सगळी मुलं तू परमार्थाला लावले, मला निर्वंश होण्याची वेळ आलेली, म्हणून तुला शाप देतो, एका ठिकाणी क्षणभर तू थांबणार नाही. दक्ष प्रजापतीचा शाप होता. आणि इंद्रानं स्वागत केलं. कुणीकडून आलात, कशा करता आलात विचारलं. आणि इंद्राची एक इच्छा झाली की आपल्या स्वर्गामध्ये एकदा तरी भगवान शंकर यावेत. आता तुम्हाला जर मोदीची भेट घ्यायची झाली तर डायरेक्ट तुमची होईल का भेट? कोण्यातरी खासदाराला गाठावं लागेल, कुण्या मंत्र्याला गाठावं लागेल, ती तारखेची अपॉइंटमेंट घ्यावी लागेल, आहे का नाही? तुम्हाला एखाद्या मंत्र्याची भेट घ्यायची झाली तर तुम्ही सहजासहजी भेटू शकत नाही. तेव्हा भगवान शंकर आपल्याकडे आणायचे म्हणजे कोणाला तरी मध्यस्थी घातलं पाहिजे. मग नारदाला विनंती केली, नारद तुम्हीच त्यांच्याकडे जाऊ शकता, मध्यस्थी करू शकता आणि आमच्या या स्वर्गात तुम्ही भगवान शंकराला घेऊन येऊ शकता, एवढं तुम्ही करा. चालेल म्हणाले. इंद्राला बरोबर घेतलं नारदाने आणि कैलासावर गेले. नारदाने तो प्रस्ताव मांडला की इंद्राची अशी इच्छा आहे, हे भगवान महादेवा, की आपल्या स्वर्गामध्ये भगवान शंकर यावे, आम्हाला तुमची तारीख द्या. काय हरकत नाही. दिली तारीख, आम्ही अमक्या अमक्या दिवशी आपल्या स्वर्गाला भेट देऊ, काय हरकत नाही. ठरलेल्या तारखेला भगवान शंकर स्वर्गामध्ये येणार आहे म्हणून महिन्यापासून अगोदरच स्वर्ग देखना, केवढं ऐश्वर्य स्वर्गाचं. आणि पुन्हा त्या स्वर्गामध्ये केवढं डेकोरेशन केलं मंडळी. इतकं डेकोरेशन केलं जेणेकरून भगवान शंकर प्रसन्न झाले पाहिजे, जेणेकरून भगवान शंकर प्रसन्न झाले पाहिजे. म्हणून असं काय ऐश्वर्य, असा काय स्वर्ग नटवला, असा काय स्वर्ग थटवला की बस विचारायची सोय नाही. मोठं स्टेज करण्यात आलं. त्या स्टेजवर भगवान शंकराला बसण्याची सोय करायची, असं स्टेज करण्यात आलं. आणि भगवान शंकराला वाजत गाजत त्या स्टेजवर आणून रत्नजडीत सिंहासनावर बसवलं. समोर एक स्टेज आहे आणि भगवान शंकर असे बसलेले, त्याच्या बाजूला नारद बसलेले आणि नारदाच्या बाजूला इंद्र बसलेला आहे. स्वर्गामध्ये अमृत आहे, स्वर्गामध्ये अप्सरा आहेत, उर्वशी सारखी अप्सरा, रंभेसारखी अप्सरा, अशा अनेक हजारो अप्सरा बसण्याकरता इंद्राला ऐरावत आहे. सगळं ऐश्वर्यच ऐश्वर्य हो. आणि त्या उर्वशीनं नृत्य केलं, भगवान शंकरांनी खाली मान घातली. गंधर्वाचं गायन झालं तरी भगवान शंकरांनी खाली मान घातली.
ज्यांना ज्यांना त्या स्वर्गामध्ये कला अवगत होत्या त्या त्या कला त्या समोरच्या स्टेजवर त्यांनी दाखवल्या, त्या त्या कला त्यांनी तिथं केल्या. पण भगवान शंकरांनी मात्र कुणाकडे पाहिलं नाही. मधून मधून आपलं भगवान शंकराकडे बघायचं इंद्राने. भगवान शंकरांनी खाली मान घातले. आपल्या या स्वागतामध्ये काही चूक तर झाली नाही ना? या स्वागतामध्ये आपण काही चुकलो का? भगवान शंकर खाली मान का घालून बसले? का उर्वशीचं नृत्य बघत नाही? का गंधर्वाचं गाणं ऐकत नाही? सगळं एवढं आम्ही सजवलंय थटवलंय त्यांच्या प्रसन्नतेसाठी. मग त्यांची प्रसन्नता जर आहे तर आपली तरच आपणाला प्रसन्नता आहे. त्यांनी प्रसन्नता दाखवली नाही तर आपल्यावर प्रसन्नता कुठून येणार आहे? म्हणून मधून मधून असं कोपराने मारायचं. कुणाला? नारदाला. नारदा बघा ना, एवढं आम्ही डेकोरेशन केलं, एवढं आम्ही ऐश्वर्य प्रस्थापित केलं आणि भगवान शंकरांनी खाली मान घातली आहे. काय आपलं स्वागत करण्यामध्ये चूक तर झाली नाही ना? आणि नारदाने ओळखलं, बघितलं शंकराकडे. शंकर भगवान महादेवाची मान खाली आहे, बघत नाही त्या समोरच्या कलेकडं. खाली मान घातली. मग लक्षात आलं कुणाच्या? नारदाच्या, की भगवान शंकर हे पशुपती आहे आणि पशुपतीनाथाला. आपण पशुपतीचं मंदिर कुठं आहे? मंदिर आहे आता नेपाळमध्ये. नेपाळमध्ये मी एकदाच गेलो नेपाळला, ते पशुपतीसाठी दर्शनासाठी गेलो. आम्ही 2-3 दिवस होतो नेपाळमध्ये. आणि पशुपतीनाथ आहेत. मग काय करायला पाहिजे यांची प्रसन्नता आपणाला मिळवण्याकरता? काय नाही, मृत्यू लोकातील सगळ्या पशूंना बोलवा इथं. वाघ, सिंह, कोल्हे, डुक्कर, मांजर सगळ्यांना बोलवा. मग काय? इंद्राची हुकूम आहे. सगळे वाघ काय, सिंह काय, उंट काय, सगळे. आणि ज्याला ज्याला जी कला येतील त्याने ती कला तिथं सादर करायची त्या स्टेजवर येऊन. वाघ आला, मोठी सिंह आला, गर्जना केली, इकडून तिकडून आपले पंजे मारले, निघून गेला. तरी पण बघितलं नाही शंकराने, भगवान शंकराने. वाघ आला, मोठी गर्जना केली वाघाने, त्याने इकडून तिकडे पंजे मारले. मांजर आला, कोल्हा आलं, कोल्ह्यानं कोल्ही कुई केली, निघून गेले सगळे. उंट आलं, आपली मान हलवली आणि ते निघून गेलं. पण भगवान शंकराची प्रसन्नता काही दिसत नाही. तेवढ्यात एक दुरून एक कासव येत होतं. कासव ते कासव येत असताना वाघाने, शिवाने, कोल्ह्याने पाहिलं. म्हणाले हा 4थ्या श्रेणीतील कासव असणारा, निकृष्ट असणारा, खालच्या दर्जातील असणारा इथे येता उपयोगाचं नाही. भगवान शंकर म्हणाले त्याला येऊ द्या, त्याला काय कला सादर करायची आहे ती करू द्या. सगळे सिंह, सगळे वाघ, सगळे गप्प बसले. काय भगवान शंकरासमोर कुणाचं काय चालणार आहे मंडळी? पशुपतीनाथ आहेत ते. आणि ते कासव आलं त्या स्टेजवर. कासवानं काय केलं नाही, आपले पाय बाहेर काढले आणि भगवान शंकराला गोड नमस्कार केला आणि परत आपले हातपाय आतमध्ये ओढून घेतले. आणि भगवान शंकराच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. हो, तेवढ्यातूनही अगोदर कुणी वाघाशिमाला हे सहन झालं नाही. 4थ्या श्रेणीतील तो कासव येतोय आणि तिथं येऊन थांबतोय. त्यांनी काय कुठली कला केली नाही मंडळी, पण सगळ्यांनी आपले पंजे मारले. पंजे मारले त्यावेळेला कासवाने आपले अवयव आत ओढवून घेतले. ती कासवामध्ये एक शक्ती आहे मंडळी. त्याच्या आईची कृपा आहे कासवावर, कारण कासविनीला दूध नाही. कासविनीला दूध नसल्यामुळं तिनं फक्त कृपादृष्टीनं पाहिलं
आपल्या पिलाकडं की त्या कासवाचं काय होतं, पालन पोषण होतं. असं आहे. म्हणून मग सगळे पंजे मारून निघून पूर्वीच्या काळी युद्धामध्ये कासवाच्या पाठीची ढाल म्हणून वापरत असत. म्हणजे कासवाच्या पाठीवर तलवार जरी मारली तुम्ही तरी काय होत नाही. ते कासवाच्या पाठीची ढाल म्हणून होती मंडळी ती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये. इतकी टणक आहे ती पाठ. मग त्या सिंहाच्या वाघाच्या पंजाने काय होणार आहे त्या कासवाला. त्याने कुठल्याही प्रकारचा प्रतिकार केला नाही. कासवाने सिंहाला, वाघाला, कोल्ह्याला कुणाला प्रतिकार केला नाही. फक्त आपले अवयव आतमध्ये ओढून घेतले, एवढंच केलं त्या कासवाने. आणि भगवान शंकराच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आली. उठून उभे राहिले भगवान शंकर महादेव उठून उभे राहिले की आजपासून कुठल्याही मंदिरामध्ये कासवाचं चिन्ह असेल आणि कासवाला नमस्कार केल्या विना जो गाभाऱ्यात जाईल त्याच माझ्या दर्शनाचा त्याला उपयोग होणार नाही. म्हणून कासव का तिथं ते आलंय पुढच्या ह्याच्यामध्ये कुठल्या तरी श्लोकामध्ये एक कुर्मुंगा निव सर्वशः. म्हणून मंदिरामध्ये जाताना आपले वाईट विचार वाघासारखे तुम्ही असणारे, म्हणजे वाघ म्हणजे वाघ्रसिंह काम क्रोध आहेत मंडळी. हे काम क्रोध लोभ मद मत्सर हे सगळं आतमध्ये ओढून घ्या आणि नम्रतेनं कासवासारखं कासवाचं दर्शन घेऊन मग गाभाऱ्यात जा. देवीचं मंदिर असो, खंडोबाचं मंदिर असो, मस्कोबाचं मंदिर असो, पांडुरंगाचं मंदिर असो, श्रीकृष्णाचं मंदिर असो, कुठल्याही देवदेवतेचं मंदिर असो, त्या मंदिरामध्ये कासवाचं चिन्ह असतंच. कासव नसेल तर मग त्या देवाचं दर्शन ग्राह्य नाही मंडळी. अगोदर कासवाचं दर्शन आणि नंतर मग गाभाऱ्यातल्या त्या देवतेचं दर्शन. असं आहे. अशी शक्ती आपल्या त्यावेळेला येईल. कितीही काम क्रोध आपल्यावर तुटून पडले तरी त्या काम क्रोधांना प्रतिकार करायचा नाही मंडळी, तर आपले इंद्रिय आतमध्ये ओढून घ्यायची. याला स्थित प्रज्ञ म्हणतात. असा स्थित प्रज्ञ हा काय 18 श्लोक आहे त्या स्थित प्रज्ञाचे गीतेमध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. 18 हा आकडा भगवान व्यासांचा आवडीचा आकडा आहे. 18 पुराणाची रचना व्यासानेच केली. सगळे वेद एकत्र आणले व्यासानेच आणले मंडळी. झालं तर महाभारताची रचना 18 ह्याच्यामधून त्यांनी ते 18 पर्व आहेत. महाभारताचे किती पर्व? 18 पर्व आहेत. हे का असेल ते असो, गीतेचे अध्याय सुद्धा 18च आहे. कौरव पांडवाचं युद्ध सुद्धा 18 दिवस झालं आणि या स्थित प्रज्ञाचे श्लोक सुद्धा 18च आहे. स्थित प्रज्ञाची लक्षणं सांगून भगवान कृतार्थ झालेले आहेत भगवंत. असे म्हणून कासवासारखी वृत्ती आपल्यामध्ये यावी. भगवंताचं दर्शन होत असताना सगळ्या जगाचा आणि आपला विसर पडावा. सहजतेनं भगवंतामध्ये ज्याची प्रज्ञा राहून जाते त्याला स्थित प्रज्ञा असं म्हणतात. स्थित प्रज्ञा हा गीताकाराचा आवडीचा शब्द आहे. स्थित प्रज्ञ हा भगवंताचा आवडीचा मुलगा आहे. आवडीचं जर काय असेल या गीतेमध्ये तर स्थित प्रज्ञाचे लक्षण सांगून भगवान कृतार्थ झालेले आहेत. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज की, जगद्गुरु तुकाराम महाराज की. भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे, दुरितांचे तिमिर जाओ, विश्व स्वधर्म सूर्य पाहो. जो जीवांची लतो ते लाहो, प्राणी जात वर्षद सगळं मंगळी. ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी. भेटो तया भूता चला कल्पतरुचे आरव, चेतना चिंतामणीचे गाव.
बोलते जे आर्णव पियुषांचे चंद्रमे जे आलांचन मार्तंड जे तापहीन ते सर्वाई सदा सज्जन स्वैरे होतो किंबहुना सर्व सुखी पूर्ण होऊन तिने लोके भजे जुवादी पुरखी आखंडे आणि ग्रंथोपजीवे विशेष लोके दृष्टा दृष्ट विजय हुआ विजय एक म्हणे श्री विश्वेश्वराव हा होईल दान बसावो येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला येणे मरे ज्ञान देव सुखिया झाला विठ्ठला